माझ्या सगळ्या 20 ते 25 वयोगटातील तरुण मित्रांना हात जोडून विनंती करतो. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हा विषय तसा कीर्तनात बोलण्याचा विषय आहे की नाही मला माहीत नाही, पण हात जोडून तुम्हाला विनंती करतो. खऱ्या अर्थानं आयुष्याच्या पटलावरती सायकोलॉजी असं सांगते. आता हे वाक्य ह्या व्यासपीठावर बोललं नाही पाहिजे, पण हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो. आपल्याकडं साधारणपणे 25 वर्षापूर्वी एक लावणीतलं गीत होतं 16वं वर्ष धोक्याचं. हे फक्त गीत नव्हतं, तर खऱ्या अर्थानं सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र असं सांगतं की एक काळ होता मुलांमध्ये हार्मोन्स बदलाचं जे वय होतं, शारीरिक बदलांचं जे वय होतं हे 16 वर्ष होतं. नंतर मीडियाचा प्रचंड प्रमाणात वेगानं वापर वाढू लागला आणि हे प्रमाण खऱ्या अर्थानं विज्ञानाच्या 7वीच्या पुस्तकांपासून आम्हाला गेल्या 7 वर्षापासून 14 वर्ष 13 ते 14 वर्षाचा वयोगट सांगितला गेला. पण सध्या मानसशास्त्राचा जर आपण बारकाईनं अभ्यास केला, सायकोलॉजीचा जर आपण बारकाईनं अभ्यास केला, तर हेच वय आता सध्या आमच्या मुलं आणि मुलींमध्ये वयाच्या 11व्या वर्षात आमची मुलं पौगंडावस्थेमध्ये येत आहेत. आणि या काळामध्ये जर पाहिलं तर आज खऱ्या अर्थानं मुलांपासून पालकांचं नातं मात्र दुरावलं जातं आहे. म्हणून काही गोष्टी या व्यासपीठावर बोलणं काळाची फार मोठी गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं आयुष्यात घडण्याचा माझ्या सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून विनंती करतो, तुमच्या जीवनातला सगळ्यात मौल्यवान काळ जर कोणता असेल तर वयाच्या 20 ते 25 वर्षात जर तुम्ही चुकला नाहीत, तुमच्या जीवनात तुम्ही कधी चुकणार नाहीत. पण आयुष्याच्या 20 ते 25 वर्षात जर तुम्ही चुकलात तर खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तसा विषय फार मोठा आहे, पण वेळेच्या बंधनामध्ये फक्त 5 गोष्टी आज तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून सांगून जातो. या 5 गोष्टी वयाच्या 20 ते 25 वर्षापर्यंत डोळ्यात तेल घालून जपा, आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे ऐपत नसताना नको त्या गोष्टी खरेदी करू नका. कारण वयाच्या 20 वर्षाचा पुढचा जर कालखंड पाहिला, शिक्षण संपून आता जबाबदाऱ्यांचं ओझं अंगावर येतं. पण याच काळात मित्रांकडे खऱ्या अर्थानं गाडी आहे, मित्र पार्टी करतात, ढाब्यावर बसतात, म्हणून त्यांच्याबरोबर आपणही बसलं पाहिजे. ऐपत नसताना आपण 4 वेळा एखाद्या मित्राकडे जर गेलो, 5व्यांदा आपल्याला पार्टी द्यायची वेळ येणारच आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याच्याकडे FZ आहे, माझ्याकडे हवी, त्याच्याकडे iPhone आहे, माझ्याकडे हवा. अशा नको त्या गोष्टींमध्ये खऱ्या अर्थानं आमची परिस्थिती नसतानाही आम्ही मोठ्या प्रमाणात खर्च करतोय. तुम्ही खर्च करू नये, या गोष्टी घेऊन हे माझं मत नाही. पण बाळांनो, ज्या पैसा तुम्ही ज्या खऱ्या अर्थानं नको त्या गोष्टींवर उडवताय ना, तो पैशासाठी तुमच्या आईनं आणि तुमच्या बापानं आयुष्याच्या खऱ्या अर्थानं घामाचे थेंब या मातीत गाळलेत, तेव्हा तो पैसा उभा राहिला आहे. तुम्ही नक्की या सगळ्या तुमच्या गरजा आनंदानं पूर्ण करा, पण त्या अगोदर स्वतःला काहीतरी काम करण्यासाठी उद्युत करा. स्वतःचे पैसे कमवा, त्यानंतर iPhone काय, पण जगाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं त्याला सोन्याचं पाणी लावून जरी तुम्ही वापरलात तर तुमचा आम्हाला अभिमान असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण कोरोनानं दाखवून दिलं महाराज, कोरोनानं पैशाची बचत करण्याचा सगळ्यात मोठा कालखंड हा आहे. कारण कोरोनानं दाखवून दिलं, ज्याच्याकडे बचत केलेला पैसा होता तो कोरोनात तरुण गेला, आणि बचत केलेला ज्याच्याकडे पैसा नव्हता कोरोनात मरून गेला. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. जो देहानं जरी गेला नसेल, मनानं मात्र त्याचं पूर्ण खच्चीकरण झालं आणि पाहता पाहता बँकेचा बॅलन्स मात्र मोकळा झाला. आयुष्यात खऱ्या अर्थानं बचतीची सवय लावण्याचा हा कालखंड आहे. म्हणून ऐपत नसताना कोणतीही गोष्ट खऱ्या अर्थानं खरेदी करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, व्यसनांपासून दूर राहा. साधी आता आमच्या गावाकडची जी वस्तीवरची मुलं आहेत, साधी बडीशेपचं व्यसन नसणारी मुलं जेव्हा 12वी नंतर आता खऱ्या अर्थानं पुणे असू द्या मुंबईमध्ये जातात, त्या ठिकाणी मोठ्या कॉलेजला ॲडमिशन घेतात आणि तिथं दारू, चरस, गांजा खऱ्या अर्थानं याच्या आहारी गेलेली मुलं पाहतात. त्यावेळेस आजकालची ही फॅशन आहे असं समजून तेही हळूहळू त्यात ओढले जातात. आणि त्यात ओढले गेल्यानंतर पाहता पाहता कधी ती सवय बनून जाते कळत नाही. आणि मग शिक्षणानंतर गावी आल्यानंतर गावाकडं मात्र आपल्या घरामध्ये या चैनीच्या गोष्टी व्यसन करायला मिळत नाही. म्हणून मायबापाला स्पर्धा परीक्षा करायची या गोंडस नावाखाली फसवतात आणि पैसे घेऊन पुन्हा खऱ्या अर्थानं आपल्या मित्रांमध्ये जातात आणि खऱ्या अर्थानं पाहता पाहता आयुष्याचं व्यसन कधी बनवून टाकतात. वयाचं 30वं वर्ष येतं आणि मग कळतं आपण आयुष्याचं सोनं करायला इथं आलो होतो, पण आयुष्याची माती झाली. पण त्यावेळेस वेळ मात्र निघून गेलेली असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे EMIवरती कोणतीही गोष्ट सध्या खरेदी करू नका. कारण आता जर पाहिलं तर ग्लोबलायझेशनच्या काळामुळं फायनान्स कंपन्यांची एवढी मोठी चढाओढ लागलेली आहे, तर अंगातल्या बनियांपासून प्रत्येक गोष्ट आज EMIवरती मिळते. आणि यामध्ये जर तुम्ही बारकाईनं गुगलवरती सर्च करा, सगळ्यात मोठा वर्ग जर कोणता असेल तर तो 20 ते 30 या वयोगटातला सगळ्यात जास्त वर्ग आज EMIकडं आहे. आणि ज्या EMIवरती आम्ही गोष्टी विकत घेतोय, आता इथं बसलेल्या सुद्धा 10% आमच्या मित्रांकडं कमीत कमी खऱ्या अर्थानं ॲपलचा मोबाईल असेल. जे काम 10,000चा फोन करू शकत होता, पण ॲपल घेतलाय. घेण्याबद्दल वाद नाही. तुम्ही व्यवसाय करताय, तुम्ही नोकरी करताय, तुम्ही 2 रुपये कमवताय, घेतलाच पाहिजे.
आयुष्याचा हाच काळ आहे आनंदानं जगण्याचा. पण खऱ्या अर्थानं 10% असे आहेत ज्यांनी बजाज किंवा इतर फायनान्सकडून आज लाख रुपयाचे मोबाईल आणि गाड्या घेतल्यात. जे काम 10,000चा मोबाईल करू शकत होता, पण आम्हाला फुकट मिळतं आहे, पटकन मिळतं आहे म्हणून फायनान्सच्या आहारी जाऊन लाख रुपयाचे मोबाईल आम्ही घेतो आहे. पण लक्षात ठेवा, या काळामध्ये मात्र उत्पन्नाची तुमच्याजवळ साधनं असल्यामुळं हळूहळू एखाद्या वेळेस 2 हप्ते गेले आणि 3रा हप्ता गेला नाही आणि ती वस्तू जर तुमच्याकडून हिरावून घेतली गेली तर सायकोलॉजिकल जर पाहिलं, जर तुमच्या अंतकरणात डिप्रेशन निर्माण झालं तर त्या डिप्रेशनमधून लवकर बाहेर पडता येत नाही, कारण त्यावेळेस समाज नावाचा घटक तुम्हाला जगू देत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या काळात तुम्ही खऱ्या अर्थानं जर तुमच्याजवळ पैसे नसतील तर तुम्ही तुमच्या मित्रांकडे उसनवारी करता आणि मित्रांकडून पैसे घेऊन हप्ता भरता. पण मित्रांकडेही पैसा येण्याचं कारण नसतं, तुमच्याकडेही नवीन पैसा येण्याचं कारण नसतं आणि शेवटी मैत्रीत व्यवहार आल्यामुळं आयुष्यभरासाठी ती मैत्रीसुद्धा खराब होते. आणि याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर मग आमची मुलं पैसा जवळच नाही, मग करायचं काय, हप्ता तर भरायचा आहे म्हणून घेतलेल्या शिक्षणाशी काडीचाही संबंध नसणाऱ्या क्षेत्रामध्ये स्वतः खऱ्या अर्थानं मजुरी करायला सुरुवात करतात, कारण हप्ता भरायचा असतो आणि घेतलेलं शिक्षणही बाजूला पडतं. त्यासाठी मायबापांना केलेले कष्टही बाजूला पडतात आणि त्या क्षेत्राशी आमचा कसला संबंधच नाही. त्या क्षेत्रात हळूहळू फक्त ह्या EMIच्या नादापायी आम्ही गुंतून बसतो. आयुष्याचं 30वं वर्ष येतं, कळून चुकतं आयुष्याचं सोनं व्हायचं होतं, तिथं माती होऊन बसली. चौथी सगळ्यात महत्त्वाचं व्यसन, या वयात पळून जाऊन कधी लग्न करू नका, कारण तारुण्याच्या उंबरठ्यावर मीडियाच्या क्रांतीमुळं पळून जाण्याचं सध्या आमच्याकडे एक नवीन फॅशन सुरू झाली. पण या काळामध्ये जर खऱ्या अर्थानं जी मुलं पळून गेलीत ना, आज आमच्याकडं कमीत कमी आता सध्या जर 450 ते 500 केसेस आमच्याकडं आहेत. आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय त्यांची परिस्थिती काय आहे. 1 वर्ष पुरेसं असतं या वयात पळून गेल्यानंतर समजून यायला की आपण लग्न करायला घाई केली, पण त्यावेळेस मात्र वेळ निघून गेलेली असते, कारण हातात काहीच नसतं. मोहक्षणिक आकर्षणासाठी आयुष्याची माती या काळात करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची 5वी गोष्ट, कोणताही सारासार विचार न करता व्यवसायात उडी घेऊ नका, कारण तुमच्या आयुष्यात वयाच्या 20 ते 25 वर्षाचा कालखंड असा आहे ज्या काळामध्ये सर्वात जास्त तुमच्या मातापित्यांचा विश्वास तुमच्यावर असतो. त्यामुळे एखादा व्यवसाय उभा करायचा म्हटलं तुमचे मायबाप आनंदाने पैसे देतात आणि त्यात तुम्ही लॉस जरी गेलात तर मायबाप तुम्हाला समजून घेऊन पुन्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला उभारी देण्यासाठी मदत करतात. पण या काळात माझा मित्र तो व्यवसाय करतोय, त्यात फार पैसा आहे म्हणून व्यवसाय करण्याकडे आमच्या मुलांचा कल अधिक असतो, त्याला त्यात पैसा मिळाला आहे, मलाही मिळेल म्हणून त्याकडं कल अधिकचा असतो. पण त्याचं पुरेपूर ज्ञान आमच्याकडे घेतलं जात नाही. तुम्हाला कपड्याचं दुकान टाकायचं आहे, एखादा ब्रँड आला आहे आणि तो ब्रँड का हल्ली तिकडे लोक जास्त आहेत, मीडियावर इन्स्टाला त्याचे फॉलोअर जास्त आहे म्हणून काहीच माहीत नसताना फक्त त्या व्यवसायाच्या फंदामध्ये पडू नका. पहिल्यांदा एखाद्या कपड्याच्या दुकानात 2 वर्ष काम करा, खास कळगे समजून घ्या आणि त्यानंतर त्या व्यवसायात उडी घ्या. त्यानंतर जर पाहिलं तर अनुभव घेऊन जर तुम्ही व्यवसायात उतरलात तर आयुष्यात कधी माती होणार नाही. कारण बाळांनो, जो पैसा तुमच्याकडून जाणार आहे, हप्ता तुम्हाला चुकणार नाही, व्याज तुम्हाला चुकणार नाही आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं जर ज्ञानाने तुम्ही समृद्ध झालात तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही किंवा आयुष्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. या 5 गोष्टी फक्त जीवनात या सप्ताहाच्या निमित्तानं जपा, तरी तुमचं आयुष्य सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं वास्तव आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं, हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो. मला माहिती आहे महाराज, तुम्हाला पटेल न पटेल हा खऱ्या अर्थानं पुढचा विषय आहे. आमची कीर्तनं थोडी वेगळी आहेत. खऱ्या अर्थानं कदाचित तिच्यावरती तुम्ही टीकेची झोडही उठवाल, पण हात जोडून तुम्हाला विनंती करतो, खऱ्या अर्थानं या व्यासपीठावर काही गोष्टी बोलता येत नाही, पण येणारा काळ इतका भयानक येणार आहे. येणाऱ्या काळामध्ये इतकं भयान पद्धतीने आम्ही खऱ्या अर्थानं पुढे जाणार आहोत. आज खऱ्या अर्थानं माझ्या शब्दांचं तुम्हाला वाईट वाटेल, माझे शब्द तुम्ही विनोदात घ्याल, माझे शब्द तुम्हाला खऱ्या अर्थानं पटणार नाहीत, पण जर या 10 वर्षात ही परिस्थिती बदलली नाही तर येणारा काळ इतका भयानक येणार आहे की त्यावेळेस कितीही मागं परतण्याचा प्रयत्न केला आम्ही परतू शकत नाही. म्हणून हात जोडून विनंती करतो, माझं तुम्हाला कीर्तन पटलं नाही हरकत नाही, पण तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ म्हणून विनंती करतो, सांगितलं तेवढं काळजात रुतून घेण्याचा आणि आपल्या घराचा स्वर्ग करण्याचा प्रयत्न करा, कारण त्या स्वर्गाच्या मांद्याळी तुमच्या घराचं मंदिर होईल आणि भगवान परमात्मा मंदिरात राहतो. 365 दिवस तुमच्या घरी राहील. ते खऱ्या अर्थानं आपल्या सप्ताहाचं यश असेल. झाली खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मनाला भगवंताच्या नामाचा छंद जोडला, फायदा काय होईल? अंतकरणातले कामक्रोध मोह माया लोभ विकार दूर होतील, चित्त निर्मळ होईल. निर्मळ झालेल्या चित्ताला भगवंताच्या नामाचा छंद जोडा. फायदा देव पहावयासी गेलो, देवची होऊन ठेलो, या नरदेहाला देवत्व प्राप्त होईल आणि देवत्व प्राप्त झालेल्या खऱ्या अर्थानं देहाकडून असं काही कर्म या मृत्यूलोकात घडेल की हा देह गेल्यानंतर सुद्धा तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे.